आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती सोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आई मला भूक लागली या सध्याच्या पॉप्युलर आणि माझ्या आवडत्या सिरीजमध्ये मी शेफ देवव्रत जातेगावकर तुमचं मनापासून स्वागत करतो. कसं असतं की आपण आपल्यातच असतो मोठे होताना. म्हणजे बऱ्याच ठिकाणी माझं करिअर, माझं हे, माझे मित्र, माझे मैत्रिणी हे सगळं निवडताना, माझं करिअर पाथ वेगळा, हे सगळं करताना कुठेतरी असं वाटतं की आई गृहीत धरल्या गेली. आणि या सिरीजच्या निमित्ताने मला माझ्या आईला आणि सगळ्याच आयांना सॉरी आणि थँक्यू म्हणण्याची मोठी संधी मला मिळाली असं मला वाटतं. या सिरीजच्या निमित्ताने आपण मस्त मस्त रेसिपीज करत असतो आणि आजही आपण करणार आहोत. सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला. लेट्स गो टू किचन. आजच्या 2 रेसिपीज आहेत. एक आहे मेक्सिकन पिझ्झा आणि दुसरी रेसिपी आहे चीजी स्टफ टोमॅटो सॅलड. खूप म्हणजे दिसायला पण खूप छान अशा रेसिपीज आहेत. ह्या कलरफुल आहेत आणि खूप टेस्टी आहेत. सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला, मेक्सिकन पिझ्झाला. लागणारं साहित्य आहे टोबॅस्को सॉस, उकडून घेतलेला राजमा, फ्लावर टॉर्टिलास, मोझरेला चीज, टोमॅटो प्युरी, चेदर चीज, जाड चिरलेला कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, ऑलिव्हज, कांद्याची पात बारीक चिरलेली, टोमॅटो, कांद्याच्या पातीचा जो पांढरा भाग असतो तो चिरून घेतलेला आहे आपण, चिली फ्लेक्स, लसूण, जिरेपूड, हिरवी मिरची, लाल तिखट, मध आणि मीठ. तर सगळ्यात आधी हे जे फ्लावर टॉर्टिला आहेत मी लाईटली भाजून घेतलेले आहेत. त्याला आपल्याला थोडंसं फुलडन करायचं आहे आणि इकडे आपण स्टफिंग तयार करून घेऊया राजमाचं. रात्रभर मी काल राजमा पहिले भिजवायला ठेवला आहे आणि नंतर तो उकडून घेतलेला आहे. साधारणपणे 1-1.5 तास आपण जसं राजमा किंवा याचं उसळ वगैरे बनवतो, राजमा चावल बनवतो, तसं आपल्याला टेंडर असं सॉफ्ट राजमा मस्त शिजवून घ्यायचा आहे. भरपूर प्रोटीन्स असतात राजमामध्ये, त्याच्यामुळे हेल्थला पण मस्त येते. सगळ्यात आधी आपण ऑइल घेऊया. तुमच्या घरी ऑलिव्ह ऑइल असेल तर ऑलिव्ह ऑइल थोडं वापरा. ऑइल गरम झाल्यानंतर आपल्याला लसूण, त्याला आपण लसणाला मस्त परतून घेऊया. आता थोडी हिरवी मिरची घालूया आणि बारीक चिरलेला कांदा. साधारणपणे 1.5 चमचा आपण लसूण घेतलेला आहे, थोडीशी हिरवी मिरची घातलेली आहे एक, आणि एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक. कांदा परतला गेलेला आहे. आता चिली पावडर आपण आधीच टाकलेली आहे. थोडीशी ती परतल्या गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण टोमॅटो प्युरी वगैरे घालूया. तर छान रंग आलेला. आता आपण टोमॅटो प्युरी घालूया. चार चमचे टोमॅटो प्युरी. यस, लाल टोमॅटो पाहिजे, कलर छान आला पाहिजे, छान दिसायला पाहिजे. आणि आता आपण ह्याच्यात मीठ घालूया. मी मीठ थोडं कमी घातलेलं आहे कारण की राजमा उकडताना पण मी त्यात मीठ घातलेलं आहे. त्याच्यामुळे बेताचं मीठ, जिऱ्याची पूड, जिरे लाईटली भाजून घेऊन त्याची पूड केलेली आहे. काय साहित्य तेच आहे, पण थोडंसं त्याला अशा काही गोष्टी केल्या की फ्लेवर जास्ती फ्लेवरफुल होतात, डिशेस छान लागतात. आता आपल्याला राजमा टाकायचा आहे.
क्या बात आहे, मस्त. आणि थोडं पाणी घालूया आपण. सगळे इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत, त्याला आपल्याला रिड्यूस करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे राजमा अजून सॉफ्ट होईल, छान होईल आणि एकत्र सगळे आले की अजून त्या गोष्टीमुळे अजून मस्त टेस्टी असं ते मिक्सचर तयार होणार आहे. स्टफिंग ऑलमोस्ट तयार आहे आपलं. त्याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी, राजमा, कांदा, लाल तिखट वगैरे घालून हे स्टफिंग तयार केलेलं आहे. आणि इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि नॉनस्टिक पॅन हा पण गरम होतोय. या स्टफिंगमध्ये आपल्याला थोडंसं हनी घालायचं आहे. म्हणजे आपण टोमॅटो प्युरी घातली आहे ना, ती थोडीशी सार असते, तर सारने कट करण्यासाठी आपण थोडंसं हनी घातलेलं आहे, मध घातलेलं आहे थोडंसं. आणि हे जे आपण टॉर्टिलास केलेले आहेत या लाईटली आपण भाजून घेऊया. टॉर्टिला या मी घरी बनवलेल्या आहेत, पण मार्केटमध्ये पण अवेलेबल असतात. मार्केटमध्ये अवेलेबल असेल तर तुम्ही ते रेडीमेड घ्या. नाहीतर बनवायचे कसे, तर साधारणपणे 2 कप आपण जर मैदा घेतला त्याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडंसं ऑइल आणि पाणी, असं घट्ट डो बनवायचा आहे. आणि आपण जसं चपात्या लाटतो तसं करून त्याचे जे गोल अशा चपात्या तयार करायच्या आहेत. या बोलमध्ये आपल्याला साल्सा करायचा आहे. साल्सा म्हणजे बेसिकली एक मेक्सिकन सॉस, टोमॅटो बेस असतो, स्प्रिंग अनियन्स. आणि याच्यामध्ये आपण इतर वेळी आम्ही करताना थोडंसं लिंबू वगैरे टाकतो आम्ही, पण लिंबू टाकणार नाही कारण की ऑलरेडी टोमॅटो याच्यामध्ये आहे, तर सारनेस जास्ती नको, आंबटपणा, म्हणून मी लिंबू नाही टाकणार आहे. कांदा, टोमॅटो हे सगळं मिक्स केलेलं आहे. ऑलिव्हज घालणार आहे मी याच्यामध्ये. चिली फ्लेक्स घालीन थोडे. चिली फ्लेक्स ऑप्शनल आहेत कारण तुम्ही चिली वापरताय, पण चिली फ्लेक्सनी त्याला अजून छान टेस्ट येते म्हणून मी चिली फ्लेक्स पण घालतो याच्यात. हे सगळं मिक्सचर मी एकत्र केलेलं आहे. त्यात किंचित मी टोबॅस्को पण घालणार आहे. मी मीठ वगैरे घातलेलं नाही याच्यात. का? कारण की चीजमध्ये पण मीठ आहे आणि या जे टॉर्टिला त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. एक्स्ट्रा मीठ मला घालायचं नाही आहे. जास्ती मीठ तसं पण चांगलं नाही आहे खाणं. आता एक काम करू, आपण हे मिक्सचर आहे ना त्याच्यावर पसरूया. आता आपण दुसरा जो टॉर्टिला आहे तो याच्यावरती घालणार आहोत. आता सिम्पली वरती आपल्याला हे सगळं घालायचं आहे. या आता काय वरती थोडी कोथिंबीर घालूया. आता काय करायचं, आपल्याला चीज घालायचं आहे. आणि चेदार चीज. दोन्ही चीज घालायचं कारण की मोझरेला मेल्ट होतो छान आणि त्याची पण एक टेस्ट येते. पण चेदार चीज घातल्यानंतर, चेदार चीज हे एक नटी टाईपचं त्याचं टेस्ट आहे, ती खूप मस्त लागते. हे दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे, तुम्ही जो म्हणजे मोझरेला आणि चेदार याचं कॉम्बिनेशन, बेसिकली तुम्हाला बाहेर रेडीमेड पण पॅकेट्स मिळतात चीज फॉर पिझ्झा, त्याच्यामध्ये पण हेच कॉम्बिनेशन असतं की मोझरेला 60% असतं आणि 40% चेदार चीज असतं. म्हणून मी दोन्ही चीज वापरतोय. आणि बाकीच्या गोष्टी आपण घातलेल्या आहेत. याला आता आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. साधारणपणे 220 डिग्रीजवर तुम्ही बेक करा. 10 ते 12 मिनटं लागतील बेक व्हायला. मी हे बेक करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मेक्सिकन पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: टोबॅस्को सॉस, उकडलेला राजमा, टॉर्टिला, चेडार चीज, मॉझरेला चीज, ब्लॅक ऑलिव्हज, जाडसर चिरलेला कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला पातीचा कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, बारीक चिरलेली कांद्याची पात, भाजलेल्या जिऱ्याची पूड, लसूण, मध, मीठ, चिली फ्लेक्स, तिखट आणि टोमॅटो प्युरे. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण परतून घ्यावा. त्यामध्ये हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, तिखट,
टोमॅटो प्युरे, मीठ, जिरेपूड, राजमा आणि पाणी घालून मिश्रण शिजवून घ्यावं आणि त्यामध्ये मध घालावा. फ्राय पॅन गरम करून त्यावर टॉर्टिया भाजून घ्यावेत. एका बाउलमध्ये चिरलेला टोमॅटो घेऊन त्यामध्ये पापीचा कांदा, बारीक चिरलेला पापीचा कांदा, जाडसर चिरलेला कांदा, ब्लॅक ऑलिव्ह्ज, चिली फ्लेक्स, हिरवी मिरची आणि टोबॅस्को सॉस घालून साल्सा तयार करावा. बेकिंग ट्रे मध्ये भाजलेले टॉर्टिया घेऊन त्यावर राजम्याचं स्टफिंग घालावं. त्यावर आणखी एक टॉर्टिया ठेवून त्यावर टोमॅटो साल्सा घालावा. वरून कोथिंबीर, मॉझरेला चीज आणि चेडार चीज घालून 220 डिग्री सेल्सिअसला 10 ते 12 मिनिटं बेक करून डिश सर्व्ह करावी. मेक्सिकन पिझ्झा आपण पहिला बघितला. आता आपण पुढची रेसिपी करणार आहोत. पुढची रेसिपी आपली चीजी स्टफ टोमॅटो सॅलेड. येस, म्हणजे टोमॅटोजमध्ये आपण चीजचं एक सारण भरणार आहोत, त्याला ग्रिल करणार आहोत आणि त्याच्यानंतर थंड करून त्याला कट करून सॅलेडची अरेंजमेंट करणार आहोत. मस्त आहे, मस्त रेसिपी आहे, इंटरेस्टिंग आहे आणि दिसायला पण छान अशी रेसिपी आहे. लागणारं साहित्य आहे टोमॅटोज, बेसिल, पनीर किसून घेतलेलं आहे, प्रोसेस चीज किसलेलं, पालकाची प्राणाची प्युरी म्हणजे पालक उकडून घेऊन त्याची प्युरी केलेलं आहे, कलर्ड पेपर्स, बटर, बारीक चिरलेला कांदा, दही, लसूण, सेलरी बारीक चिरलेली, लसणाची प्युरी, काळी मिरी पूड आणि मीठ, हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये बेसिकली चीजचं स्टफिंग आपण करणार आहोत म्हटल्याप्रमाणे. आणि पालक, लसूण आणि मीठ, काळी मिरी आणि दही हे वापरून आपण त्याचा एक सॉस तयार करणार आहोत, म्हणजे ड्रेसिंग, जे सॅलडचं ड्रेसिंग ते तयार करणार आहोत. हां, साहित्य वगैरे आपण बघितलेलं आहे. आता काय करायचं आहे, सगळ्यात आधी आपल्याला टोमॅटो स्कूप आउट करायचे आहे, म्हणजे त्याच्यातला जो मधला भाग आहे टोमॅटोचा तो काढून घेऊया. कट करायचं आहे आपल्याला. मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते टोमॅटो जरा हार्ड असायला हवे, जास्ती सॉफ्ट आणि पिकलेले टोमॅटो घ्यायचे नाहीत आपल्याला, कारण की हे स्टफिंग भरल्यानंतर आपल्याला परत त्याला शिजवायचं आहे, तर ते खूप जास्ती सॉफ्ट नको व्हायला टोमॅटो. याला आपल्याला स्कूप आउट करायचं आहे. हा जो मधला भाग आहे आपण काढून घेऊया. काढता काढता मी इथे गॅस चालू केलेला आहे आणि इथे आपण एक काम करूया, बटर घेऊ. हे जे आपल्याला मिक्सचर तयार करायचं ना, त्याच्यासाठी आपल्याला कांदा आणि कलर्ड पेपर्स वगैरे थोडे परतून घ्यायचे, ते मी परतून घेतो इकडे. लसूण टाकूया. आता बघा, मी इथे प्रोसेस चीज, पनीर वगैरे वापरलेलं आहे. त्याच्यात थोडेसे व्हेरिएशन्स तुम्हाला करता येतील, अजून पाहिजे असेल तर थोडे मटर टाकायचे, मटर तुम्हाला आवडत असतील तर ते टाका. आता सेलरी मी इथे टाकतोय. काय की प्रत्येक गोष्टी जेव्हा आम्ही वापरतो, समजा जे आपण रेसिपीज करतो, तर सेलरी त्याचा एक वेगळा फ्लेवर आहे, त्याच्यामुळे वापरत असतो. पण इन केस तुमच्या इथे अवेलेबल नसेल तर त्याला आपल्याला थोडं सबस्टिट्यूट करायला पाहिजे. सेलरी नसेल तर त्याचं सबस्टिट्यूट काही नाही सेलरीचं, पण तुम्ही कलर पेपर्स आणि बाकीच्या गोष्टी टाका. प्रत्येक गोष्टीचा फ्लेवर वेगळा असतो, त्याच्यामुळे त्यानिमित्ताने या गोष्टी आपल्या घरी आणल्या जातील आणि टेस्ट आपण करू. कांदा परततोय मी. त्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे हा मधला भाग टोमॅटोचा काढून घेऊया. टोमॅटो स्कूप आउट करताना जरा शार्प नाईफ आपल्याला वापरायचा आहे आणि मोस्ट ऑफ द जो पार्ट आहे, जास्तीत जास्त बिया आणि हा जो आतला जो गर आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे आपल्याला. आणि इकडे मी कलर पेपर्स टाकणार आहे. बटर गरम करून आपण लसूण टाकलेलं आहे, कांदा आणि कलर्ड पेपर्स हे सगळं परतून घेतोय आपण. आता आपल्याला पनीर घ्यायचं आहे. पनीर आणि चीज दोन्ही इक्वल क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे मी. मीठ कमी टाकायचं आहे, कारण चीजमध्ये सॉल्ट आहे, मीठ असतंच. आणि पेपर पावडर टाकतोय आपण, व्हाईट पेपर पावडर. हे मिक्सचर आपल्याला
चीजमध्ये घालायचं आहे. आता ही बेसिलची पानं घेऊया आपण, ती चिरून घेऊया. बेसिलची पानं टाकायची आहे. जर तुम्हाला जास्ती स्पायसी किंवा तिखट थोडंसं आवडत असेल तर थोडी ग्रीन चिली वगैरे घातली तरी चालेल तुम्ही. पण ब्लॅक पेपर त्याची एक वेगळी टेस्ट आहे आणि छान असं ते त्याची थोडं तिखट लागतं ते आणि मस्त टेस्ट येते. त्याच्यामुळे मी फक्त ब्लॅक पेपर इथे वापरलेलं आहे. ते मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे जे सारण तयार केलं आहे हे टोमॅटोमध्ये भरायचं आहे. काय की एखादा ऑकेजन असेल किंवा थोडासा चेंज हवा असेल किंवा मुलांसाठी करत असाल तुम्ही पार्टी वगैरे असेल तर तेव्हा असं काहीतरी कलरफुल छान दिसेल आणि चवीला पण छान असेल असं करायला हरकत नाही मध्येच. आणि आता सिल्वर फॉईल घ्यायची आहे. त्याचे तुकडे करून घेऊया आपण. हे बघा, आता याच्यामध्ये आपण टोमॅटोला रॅप करणार आहोत. सिंपल आयडिया आहेत पण एकदा तुम्ही प्रेझेंटेशन त्याचं छान केलं तर 5 स्टारपेक्षा पण भारी वाटणार आहे बरं का. हे सगळे टोमॅटो सिल्वर फॉईलमध्ये रॅप करतोय आणि हा जो बेस आहे याचं ज्या ठिकाणी आपण भरलेला आहे तो खाली ठेवतोय. हां, तो हा खाली का ठेवतोय, असं का ठेवतोय आणि फ्लॅट का ठेवलाय? याला आपल्याला आता नॉनस्टिक पॅनवर ग्रिल करायचं आहे. ग्रिल कशासाठी करायचं? डायरेक्ट आपण का नाही फ्रीज करत आहोत. ग्रिल याच्यासाठी करायचं आहे की यातलं जे चीज आहे ते मेल्ट व्हायला पाहिजे. चीज मेल्ट झालं की सगळ्या गोष्टी अशा एकत्र मिळून येतील आणि ते छान बाइंडिंग होईल त्याचं. साधारणपणे 4-5 मिनटं आपल्याला याला नॉनस्टिक पॅनवर ठेवून द्यायचं आहे असं बस. टोमॅटो आपण काही ग्रिल करत नाही बरं का. ही हीट आतनं जेव्हा खाली बेसला लागेल तेव्हा आतलं जे स्टफिंग आहे ते सगळं एकत्र होईल, मेल्ट होईल आणि छान बाइंडिंग होईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. साधारणपणे अर्धा तास तरी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्याला चिल्ड करून घ्यायचं आहे. नंतर त्याला कटिंग करायचं आहे आपल्याला. आता हे ग्रिल होत आहे तोपर्यंत आपण एक त्याचा जो सॉस आहे आपला ड्रेसिंग आहे तो तयार करून घेऊया. पालकाची पानं मी उकळून घेतलेली आहे आणि नंतर थंड पाण्यात टाकलेली आहे. त्याच्यामुळे त्याचा हिरवा रंग छान राहिलेला आहे. दही घेतलेलं आहे, दह्याला फेटून घेतलेलं आहे म्हणजे आपण जे ड्रेसिंग तयार करणार आहोत ते लंपी होणार नाही, त्यात लंप्स राहणार नाही आहेत. तर एक काम करू आपण, हे पालकाची जी प्युरी आहे ही याच्यातच टाकूया. साधारणपणे 3 चमचे लसणाची पेस्ट, मीठ आणि काळी मिरी पूड, सगळ्या गोष्टी एकत्र करूया. येस, रंगही छान आलेला आहे आणि टेस्ट मस्त आहे या ड्रेसिंगची. मस्त ड्रेसिंग तयार झालेलं आहे आपलं. त्याच्यामध्ये आपण पालक, दही, लसूण, मीठ आणि काळी मिरी पूड टाकलेली आहे. टोमॅटोज मला वाटतं झाले आहेत. हे टोमॅटो आता आपल्याला थंड करून घ्यायचे, फ्रीजमध्ये ठेवायचे. मी हे फ्रीजमध्ये ठेवतो. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चीजी स्टफ्ड टोमॅटो सॅलड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: किसलेलं पनीर, टोमॅटो, रंगीत सिमला मिरची, पालक प्युरे, किसलेलं प्रोसेस्ड चीज, बटर, कांदा, दही, लसूण पेस्ट, बारीक चिरलेली सेलरी, बारीक चिरलेला लसूण, मीठ, काळी मिरी पूड आणि बेसिलची पानं.
कृती: प्रथम टोमॅटोचे तुकडे करून त्याचा गर काढून घ्यावा. कढईमध्ये बटर गरम करून त्यामध्ये लसूण, सेलरी, कांदा आणि रंगीत सिमला मिरचीचे तुकडे परतून घ्यावेत. एका बाउलमध्ये किसलेलं पनीर घेऊन त्यामध्ये किसलेलं प्रोसेस्ड चीज, मीठ, काळी मिरी पूड, परतून घेतलेलं कांदा आणि सेलरीचं मिश्रण आणि कापलेली बेसिलची पानं घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण गर काढून घेतलेल्या टोमॅटो मध्ये भरावं. सिल्वर फॉइल घेऊन हे स्टफ टोमॅटोज रॅप करावेत आणि नॉनस्टिक पॅनवर ग्रिल करून घ्यावेत. हे ग्रिल टोमॅटो फ्रीज मध्ये अर्धा तास ठेवावेत. एका बाउल मध्ये दही फेटून त्यामध्ये 3 चमचे पालकाची प्युरे, लसूण पेस्ट, मीठ आणि काळी मिरी पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं आणि या ड्रेसिंग बरोबर टोमॅटो सॅलड सर्व्ह करावं. डिग्री घेऊन शेफ होता येतो, पण ज्याच्या हाताला चव आहे त्यांना या डिग्रीची जरूरत आहे असं मला नाही वाटत. आणि जगातला बेस्ट शेफ जरी आणला आणि त्याला म्हटलं की तुझ्या आईच्या हातची रेसिपी आहे त्याच्याशी मॅच करून दाखव, तर आय एम शुअर त्याला ते शक्य नाही आहे. आणि तो पण जेव्हा घरी येत असेल तर तो हे नक्की म्हणत असेल आपल्या आईला, आई मला भूक लागली. तर आजच्या रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करा. आयांनी मुलांसाठी आणि मुलांना आयांसाठी करता येतील अशा या रेसिपीज करायचा माझा प्रयत्न असतो. तर आजच्या रेसिपीज ट्राय करा, त्या कशा वाटल्या हे मला सांगायचं विसरू नका. त्याच्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. एपिसोड संपायची वेळ झालेली आहे आणि माझी पण खायची वेळ झालेली आहे. मी मस्त याच्यावर ताव मारणार आहे आणि अर्थात पुढच्या भागात भेटणार आहोत आपण आणि 2 छान रेसिपीज घेऊन मी तुम्हाला परत भेटणार आहे. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी धवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. हो खाणाऱ्याने खात रहावे, खावे आणि खिलवावे. आम्ही